कॉपर्टी विषयी पुष्कळ गैरसमज आहेत. चला मग आपण आज त्याच्यावर डिस्कस करूया. सर्वात पहिलं म्हणजे कॉपर्टी कधी कधी चुकून पोटात आत जाते आणि ती कुठेतरी मिसप्लेस होते. खरं म्हणजे योग्य डॉक्टरांनी जर ती प्लेस केली तर ती कुठेही जात नाही आणि त्याचा फॉलो फार गरजेचा असतो. दुसरं म्हणजे कॉपर्टी लावून सुद्धा गर्भधारणा होते. त्याचा फेल्युअर रेट 1% आहे आणि गर्भधारणा झाली तर आपल्याला ती कॉपर्टी काढून लगेचच टॅबलेट्स घेता येऊ शकतात किंवा गर्भाशय क्लीन करता येऊ शकतं. तिसरं म्हणजे कॉपर्टी सूट होत नाही कारण खूप हेवी रक्तस्राव होतं. 100 एक 5% स्त्रियांना कॉपर्टी लावल्यानंतर त्यांचा रक्तस्राव हेवी असतो. पण हे जे काही लोक आहेत यांचं सिलेक्शन मध्ये आपण चूक केलेली असते. कारण ज्यांना ऑलरेडी आधीच हेवी रक्तस्राव असतो त्यांनी कॉपर्टी घालू नये. त्यांचा रक्तस्राव 2 ते 3 दिवस असतो. एक 2-3 पॅड्सच दिवसाला सोपवतात. ते कॉपर्टी घालू शकतात. कारण कॉपर्टीने निश्चितच 1 ते 1.5 दिवस आपला रक्तस्राव जास्त जाऊ शकतो. आपल्याला जर पिरियडच्या वेळात प्रचंड पोटात दुखत असेल तर कॉपर्टी लावायची नसते. कारण कॉपर्टीमुळे सुद्धा थोडंसं जास्त दुखू शकतं. याला आपण म्हणतो कॉपर्टी सूट झाली नाही. पण ऑलरेडी जर पिरियड्समध्ये दुखत असेल किंवा पिरियड्समध्ये जास्त हेवी ब्लिडिंग असेल तर कॉपर्टी आपल्याला लावायचीच नसते. कॉपर्टी आपल्या पार्टनरला जाणवू शकते संबंधाच्या वेळी. हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. कॉपर्टी जर व्यवस्थित प्लेस्ड असेल, गर्भाशयामध्ये असेल, ती खाली स्लीप झालेली नसेल तर ती पार्टनरला मुळीच जाणवत नाही. त्यामुळे अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी ही कॉपर्टीपेक्षा अनसेफ असते. कारण अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीमुळे आपण आपली फर्टिलिटी कायमची घालवू शकतो. आणि जर आपल्याला बेबी नको असेल तर योग्य कॉन्ट्रासेप्शन तुम्ही निवडलं पाहिजे.